पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू गनीला ओवाळून राखी बांधते, त्यामुळे गनी खूप खुश होतो आणि मग त्यानंतर त्याने पारूसाठी जे गिफ्ट आणलेलं असतं ते तो पारूला देतो. ती पारूची आवडती पर्स असते आणि त्यामुळे पारू खूप खुश होते. पण त्यानंतर तिच्या लक्षात येतं की या पर्सची प्राईस खूप जास्त होती, त्याचमुळे तिला ती घेता आली नव्हती. त्यामुळे ती गनीला विचारते की एवढी महागडी पर्स तू कशी काय आणली. तर गनी म्हणत असतो की दीदी तुला ही पर्स आवडली होती ना, म्हणून मग मी ही घेऊन आलो. आणि त्यामुळे पारूला देखील खूप आनंद होतो. तितक्यात मारुतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो पारूला सांगत असतो की आज मी बंगल्यावर जाणार आहे अहिल्या मॅडमचा भाऊ म्हणून. तशा अहिल्या मॅडम आपल्या सगळ्यांना खूप इज्जत देतात, पण आज मात्र माझा काहीतरी वेगळाच थाट असणार आहे. आणि मग तो पारू गनीला सांगतो की मी यावेळी अहिल्या मॅडमसाठी एक छान साडीसुद्धा आणली आहे. आणि मग तो ती साडी पारूला आणि गनीला दाखवतो. ती साडी बघून ते दोघेही खूप खुश होतात, पण मारुतीने खूप महागडी साडी आणलेली असते आणि ते बघून पारू म्हणते, जर अहिल्या मॅडमला कळलं ना की तू एवढी महागडी साडी आणलीस बा, तर त्यांना नाही आवडणार आणि त्यामुळे ती साडीवरची किंमत काढून टाकते. आणि मग मारुती आणि गनी पटकन रक्षाबंधनासाठी बंगल्यावर जातात. बंगल्यावर जेव्हा ते दोघे पोहोचतात तेव्हा श्रीकांत त्या दोघांना सोफ्यावर बसायला सांगतो. तर मारुतीला अजून म्हणत असतो की साहेब तुम्ही हे काय करताय, लाजवताय का मला. तर श्रीकांत म्हणत असतो की नाही रे बाबा, आज तू माझ्या बायकोचा भाऊ आहेस ना, मग तुझा मान तर ठेवायलाच हवा, नाहीतर माझी बायको रागवेल माझ्यावर. तर अहिल्यासुद्धा हसतच म्हणत असते की हो, मग माझ्या माहेरच्या माणसांशी सगळ्यांनी नीटच वागायचं. आणि ते ऐकून श्रीकांत हसतच हो म्हणतो. आणि मग त्यानंतर अहिल्या मारुतीला पाटावर बसायला सांगते. मात्र त्यावेळी तिला तिच्या भावाची आठवण येते आणि ती त्याच्याच आठवणींमध्ये हरवून जाते. मात्र श्रीकांत तिला सावरतो आणि मग त्यानंतर अहिल्या मारुतीला ओवाळते, त्याला राखी बांधते. तर मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम, मी एक साधा नोकर माणूस, पण तुम्ही मला तुमचं भाऊ मानलत, खरंच माझ्यासाठी खूप ही मोठी गोष्ट आहे. तर अहिल्या म्हणत असते की मारुती, अरे असं काय बोलतोयस तू, गेल्या अनेक वर्षांपासून तू आमच्या सोबत आहे. तू तुझ्या घरादाराला मुलांना सोडून इथे आमच्या सोबत राहिला. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवावर आलं तरी तू आमची साथ सोडली नाही, मग तुझा मान ठेवायलाच हवा ना. आणि त्यावेळी मग गनी म्हणतो की अहिल्या मॅडम, मग मला कोण राखी बांधणार. तर अहिल्या त्याला सांगते की तू दिशा दिदीकडे जा, ती तुला राखी बांधेल. त्यामुळे गनी खुश होतो आणि दिशाकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे दिशा आणि दामिनी आज काय करायचं याचा विचार करत असतात. दिशा म्हणत असते की या घरातला रोजचा ड्रामा बघून मी आता कंटाळली आहे. मी आज मस्तपैकी मूव्हीला जाणार आणि त्यानंतर शॉपिंगला. आणि मग ती तिची पर्स घेऊन जाण्यासाठी निघते. पण तितक्यात गनी त्या ठिकाणी येतो. तो दिशाला सांगतो की मला अहिल्या मॅडमनी पाठवलंय, तुम्ही मला राखी बांधा. पण ते ऐकून दिशा म्हणते की मी तुला राखी बांधायची आहे का, म्हणजे आता मी या नोकराच्या मुलासोबत नातं जोडायचं का. तर दामिनी अजून आगीत तेल ओतत म्हणत असते की दिशा तुला कळतंय का, तिकडे वहिनी त्या नोकराला म्हणजेच मारुतीला राखी बांधत असतील आणि त्यांनी याला तुझ्याकडे राखी बांधायला पाठवलंय, म्हणजे ही परंपरा त्यांना अशीच सुरू ठेवायची आहे. पण ते ऐकून दिशा म्हणते की मला अशा नोकरांसोबत कोणतंही नातं जोडण्यात काहीही इंटरेस्ट नाही, त्याने माझं प्रेस्टीज कमी होईल. आणि मग ती त्या गनीलाच खूप सुनावते आणि त्याला त्यातून निघून जायला सांगते. तर दिशा हसतच म्हणत असते की आता आदित्यचा आणि प्रीतमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू होईल, खूप मजा येणार आहे, चल जाऊयात आपण. आणि मग त्या दोघी हसतच तेथून निघून जातात. गनी मात्र नाराज होत तिथेच उभा असतो. त्यानंतर मग दामिनी किचनमध्ये जाते. तिथे ती सगळ्या सर्वंटला आणि सावित्रीला सांगत असते की आता रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तुम्ही सगळ्यांनी आदित्यला आणि प्रीतमला राखी बांधायची आणि त्या बदल्यात ते दोघेजण तुम्हाला महागडे गिफ्ट देतील. आणि मग ती मुद्दाम म्हणते की त्या पारूला आणि त्या ओव्हर स्मार्ट प्रियालासुद्धा बोलावून घ्या. आणि ते ऐकून सावित्री घाबरते. ती मनाशी म्हणत असते की या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. आणि मग ती लगेच पारूकडे जाण्यासाठी निघते.
दुसरीकडे अहिल्या मारुतीला म्हणत असते की तू माझ्यासाठी जे काय आणलेस ते दे आता. आणि मग मारुती त्याने अहिल्यासाठी जी साडी आणलेली असते ती साडी तिला देतो. ती साडी बघून अहिल्या तर खूप खुश होते, तिला ती साडी खूप आवडलेली असते. तर मारुती म्हणत असतो की अहिल्या मॅडम, खरं तर मी जेव्हा साडी आणायला मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं, कोणती साडी घ्यावी, तुम्हाला आवडेल की नाही, तुम्हाला शोभेल की नाही, असे अनेक प्रश्न पडत होते. शेवटी मी ही साडी घेऊन आलो. आणि ते ऐकून अहिल्याला खूप आनंद होतो. तर मारुती तिला सांगतो की अहिल्या मॅडम, माझा जीव गेला ना तरीही चालेल, पण मी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची साथ कधीही सोडणार नाही, कायम तुमच्या सोबत असेल. आणि मारुतीचे हे शब्द ऐकून अहिल्याला तिच्या भावाचे शब्द आठवतात. तिचा भाऊसुद्धा तिला नेहमी म्हणायचा की जीव गेला तरी चालेल, पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, कारण मी तुझा भाऊ आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे, तू आमच्या घराण्याची शान आहे. मात्र मग त्यानंतर तिला आठवतं की तिच्या भावानेच तिला सांगितलं होतं की आजपासून तू आमच्यासाठी मेली, मी तुझ्या नावाने अंघोळ करतोय, पुन्हा मला तोंड दाखवायला इथे येऊ नको, नाहीतर तू माझं प्रेतच बघशील, आतापासून तुझा आणि आमचा संबंध संपला. आणि ते सगळं काही आठवून अहिल्या खूप अस्वस्थ होते. तर श्रीकांत पटकन तिला धीर देतो आणि तिला सावरतो. दुसरीकडे प्रिया तिच्या घरातील एका सर्वंटसोबत बोलत असते. त्या ताई प्रियाला सांगत असतात की ताईसाहेब, तुमची राखी अजून इथे आली नाही, त्यामुळे दादासाहेब खोलीतून बाहेर यायला तयारच नाही. तर प्रिया म्हणत असते की असं कसं, मी दादाला सांगितलं होतं की कदाचित यावेळी मला यायला नाही जमणार आणि मी आधीच राखीसुद्धा पाठवली होती. तर त्या ताई सांगत असतात की ताईसाहेब, तुम्ही काही करा, पण दादासाहेबांना समजवा. आणि ते ऐकून प्रिया काळजीत पडते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येत तिला सांगते की तुला आतमध्ये बोलावले. तर प्रिया तिला आवाज देत म्हणते की तुम्ही जा, मी येते. पण दामिनी मुद्दाम त्या ठिकाणीच थांबते. त्यामुळे प्रिया तिला विचारते की तुम्ही ते का थांबलाय. तर दामिनी म्हणत असते की कारण आतमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि सर्वंटने आदित्य आणि प्रीतमला राखी बांधायची आहे, त्यामुळे तू सुद्धा चल. पण प्रिया स्पष्टपणेच म्हणते की मी इथे काम करते, मला इथे कोणालाही भाऊ बनवायची काही गरज नाही आहे, माझा भाऊ माझ्या घरी आहे आणि त्याला मी राखी पाठवली आहे, त्यामुळे उगाच अशी बळजबरीची नाती मला जोडायची नाही. आणि ते ऐकून दामिनी म्हणते, अगं पण त्या बदल्यात तुला महागडी गिफ्ट्स मिळतील. पण प्रिया तिला सांगते की मी इथे काम करते, त्याचा मला भरपूर पगार मिळतो, आदित्य सर आणि प्रीतम सर माझे कलिग्ज आहेत, त्यामुळे मला हे सगळं काही नको आहे. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे दामिनी चिडते. दुसरीकडे पारू तिच्या घरात असते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. पारू तिला गनीने दिलेली पर्स दाखवते. तर सावित्री म्हणते की ते सगळं जाऊ दे, तो आधी बंगल्यावर चल, तिथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना राखी बांधायची. तर पारूसुद्धा म्हणते की हो आलेच मी. आणि ते ऐकून सावित्री म्हणते की अगं हे काय बोलतेस तू, तू आदित्य बाबांना राखी बांधणार आहेस का. आणि ते ऐकून पारू तर घाबरते. ती म्हणते मग आता काय करायचं सावित्री आत्या. तर सावित्री म्हणत असते की काय करायचं ते तर मलाही सुचत नाही, कारण दामिनी मॅडम हे सगळं मुद्दाम करतायत आणि आता जर आपण काही बोललो ना तर त्यांना संशय येईल, त्यामुळे आता आपण पटकन बंगल्यावर जाऊ, बघूयात पुढे काय करायचं ते. आणि मग त्या दोघीजणी बंगल्यावर जातात. तर इकडे आदित्य आणि प्रीतम पाटावर बसलेले असतात. घरातील सगळे सर्वंट त्यांना राखी बांधत असतात. पण जेव्हा पारू त्या ठिकाणी येते त्यावेळी आदित्य प्रीतमला म्हणतो की पारू तर आपली मैत्रीण आहे ना, मग तिने राखी बांधायची काय गरज आहे. आणि ते ऐकून प्रीतम मनाशी म्हणतो की ते प्रिया नाही आली तर बरं होईल. तर सावित्री देखील मनाशी म्हणत असते की काहीतरी मार्ग काढायलाच हवा, पारूने आदित्य बाबांना राखी बांधता कामा नये, नाहीतर अपशकुन होईल. तर दुसरीकडे दिशा आणि दामिनी हसतच हा सगळा प्रकार बघत असतात. आणि त्यावेळी मंदिरामधून गुरुजी प्रसाद नेण्यासाठी घरी येतात. सावित्री प्रसाद आणायला किचनमध्ये जाते. तर दामिनी पारूला आदित्यला राखी बांधण्यासाठी बोलावते. पारू खाली मान घालून आदित्यजवळ जाते, पण तिला त्या दोघांच्या लग्नाचा क्षण आठवत असतो. तर आदित्य देखील मनाशी म्हणत असतो की जेव्हा इतरांनी मला राखी बांधली तेव्हा मला तर खूप छान वाटलं, पण माहीत नाही का आता असं वाटते की पारूने मला राखी बांधायला नको. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.